राम राम मंडळी, आज मी बनवला आहे उपवासाचा केक. बघू शकता मस्त झालेला पंची झालेला आहे केक. मी बनवायला साहित्य काय, उपवासाचं म्हटलं साहित्य वेगळं वेगळं ना, तर फेल होतोय की चांगला होतोय, पण उत्तम केक झालेला आहे. आणि बघू शकता मस्त असा पंची झालेला आहे केक. चला तर बनवायला सुरुवात करूया. पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे. गोड जास्त हवं असेल तर तुम्ही वाढवू शकता. 1 वाटी वऱ्याचे तांदूळ घेतलेत आणि वऱ्याचे तांदूळ अगोदर मी बारीक करून घेतले मिक्सरला. त्याच्यानंतर आता परत करायचे आहेत. 1 वाटी दही घेतलेलं आहे, पाऊण वाटी साखर, 1 वाटी वऱ्याचे तांदूळ, 1 वाटी दही. बघू शकता. आता 1 वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकूया आपण दूध. आता तूप घेतलं 1 वाटी, थोडंसं कमी आहे, 1 वाटी तूप घेतलेलं आहे. चिमटभर मीठ टाकलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 वेळा फिरवून घेऊया, पण थोडंसं अजून दूध लागेल. परत एकदा फिरवून घेऊया. बघू शकता मस्त बेटर झालेलं आहे आपलं पातळ. आता ह्याच्यामध्ये मी 1 चिमटभर खायचा सोडा आणि चिमटभर बेकिंग सोडा टाकलेला आहे. पातेल्याला तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यावर शिंगाड्याचं पीठ भुरभुरून घेऊया. बघू शकता. काढून टाकूया ते बाकीचं पीठ. बेकिंग सोडा आणि हे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया आणि टोपामध्ये टाकून घेऊया. बघू शकता तुम्ही, लगेच टाकायचं असतं ते. आता मी तिकडे कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये खाली मीठ टाकले, मिठावरती टाकले, हंड्याच्या खाली ठेवतात ते गोल रिंग टाकलेले. बघू शकता गरम झालेला. आता ह्याच्यावरती ठेवूया टोप आपण, कारण उपवासाचा केक ना खूप असं घाबरत बनवलं मी. साहित्य वाया जातं, शिवाय गॅसही एवढा वेस्ट होतो ना. आता याच्यामध्ये बदाम बारीक करून ते पावडर पसरून घेतलेले, थोडेसे तुटी फुटी टाकलेली आहे, ती मी घरातच बनवलेली कलिंगडाच्या त्या सालीपासून. आता झाकून ठेवूया. 1 तास लागला पूर्ण. कदाचित माझ्याकडून दूध थोडं जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे एक तास लागला आहे पूर्ण. बघू शकता मस्त झालेला आहे आपला केक. आता याला पलटी करून घेऊया. उपवासाचा केक असल्यामुळे त्याच्यामध्ये काय टाकू आणि काय ना प्रश्न पडत गेले, पण जे काय होतं ते व्यवस्थित सगळे उपवासाचेच गेले पदार्थ. बघू शकता मस्त झालेला असा केक. पलटी करून घेऊया परत एकदा. बघू शकता छान झालेला आहे केक, मस्त फुललेला पण आहे. आता ह्याच्यासाठी क्रीम बनवूया. आता बाहेरून काय क्रीम आणणार आणि घरात वेगळं काय टाकणार हा प्रश्न तर पडलेला मला खूप मोठा होता. पण मी घरामध्ये 4 दिवस मलाई जमवून ठेवलेली दुधावरची साई, त्याच्यामध्ये मी दही टाकलं नाही, कारण मला माहिती होतं काहीतरी असं वेगळं करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली मलाई, त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकूया आणि मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेऊया. जास्त फिरवायचं नाही, तर परत लोण्याचा गोळा तयार होणार. पातळ झाले. थोडंसं अजून मलाई घेतलेली, परत एकदा फिरवून घेऊया. बघू शकता मस्त झालेले. आता आपण केकमधून कापून घेऊया, कारण मी पहिल्यांदाच बनवलेला आहे उपवासाचा केक. कारण माझ्या मुलांनी मला चॅलेंज केलेलं की उपवासाचा केक कधी बनतो काय, कोणीच नाही बनवला आजपर्यंत, चल तुला बनवून दाखव मला. आता म्हटलं बनवून दाखव काय, तुला खायचं आहे तर बनवते बाबा. छान झाला पण बनवला. त्याची इच्छा पूर्ण झाली. पूर्णपणे आपण मलाई पसरून घेऊया. बघू शकता आहे. तर या वाटीमध्ये थोडीशी मलाई तेच मिक्सरच्या भांड्यामधली काढून थोडंसं त्याच्यामध्ये केसर टाकून 5 मिनटं ठेवलेली झालेली. आता काहीतरी डेकोरेशन करून घेऊया, कारण काय मलाई पातळ आहे, त्याच्यामुळे डेकोरेशन करायचा विचार केलेला मी, की प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून ते हे लावून आपण जसं केकवर सजवतो तसं सजवूया, पण तसं करायला मलाई पातळ आहे, अजिबात होणार नाही. बघू शकता मस्त असे डेकोरेशन झालेलं आहे. झालेला आपला उपवासाचा केक. बनवून बघा, खायला 1 नंबर लागतो आणि उपवासाला काहीतरी वेगळं, समोरचाही माणूस खुश होईल एकदम. उपवासाचा केक खायला 1 नंबर, बनवून बघा.